विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा मुद्दा चांगलाच गाजला आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केला होता। मालेगावच्या नामको बँकेच्या शाखेत तसंच इतर बँकेत 12 बेरोजगार तरुणांच्या खात्यात सुमारे 114 कोटी रुपयांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं। दरम्यान हा प्रकार वोट जिहाद असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी ट्विट केलंय। बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँकसह मुंबईच्या 6 बँकांनी आरटीजीएस द्वारे कोट्यवधी रुपये हस्तांतरित केलेले आहेत। सिराज मोहम्मद आणि सिराज मोहम्मदचा देखील उल्लेख सोमय्यांनी ट्विटवर केलाय। दरम्यान किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावात भेट देत फसवणूक झालेल्या तरुणांची भेट देखील घेतली होती। महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएस विभागाने या घोटाळ्याच्या तपासात सुरुवात केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। या आर्थिक घोटाळ्याचा मास्टरमाइंड मेहमूद भगाड हा फरार आहे। यात एकूण 27 संशयित असून यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामध्ये मालेगावातील सिराज मोहम्मदसह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे, असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, काय अपडेट? खरं तर हा जो घोटाळा आहे किंवा ही जी देवाणघेवाण झालेली हे फार मोठी याची व्याप्ती आहे आणि देशभरात ही व्याप्ती पसरलेली आहे। किरीट सोमय्या यांनी जे म्हटलं आहे का जवळपास 1000 कोटी रुपये जे देशभरातील 300 बँकातून मोहम्मद मुगाड जो आहे त्याच्या खात्यातून सिराज अहमद याच्या खात्यावर 1000 कोटी पाठवण्यात आलेले आहे आणि याचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आलेला आहे। किरीट सोमय्या यांनी 2 वेळा मालेगावला भेट दिली आहे आणि लवकरच ते तिसऱ्यांदा देखील मालेगावला भेट देणार असल्याचे आपल्याला सूत्रांनी सांगितलेले आहे। आणि याची जी व्याप्ती आहे याचे पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एटीएस तपास करत आहे, इतर एजन्सी जी आहे ते तयार करत आहे, स्थानिक पोलीस तपास करत आहे आणि अद्यापपर्यंत 5 लोकांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्यात मुख्य आरोपी सिराज अहमद आहे, मिलन पटेल आहे आणि बँकेचे काय अधिकारी आहे। एकूणच ही जी व्याप्ती आहे, हा जो घोटाळा आहे हा कोट्यवधी रुपयाचा आहे, जवळपास 1000 कोटीचा हा घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे। बरं बब्बू, धन्यवाद या माहितीसाठी।